लग्नाच्या रात्री खोलीत फुलांचा सुवास दरवळत होता. मंद दिव्याच्या उजेडात तो माझ्याजवळ बसला. माझ्यावर प्रेम करतेस का, त्याने विचारलं. मी हसून होकार दिला. माझं प्रेम सहन करशील? मी लाजून मान हलवली. क्षणभर शांतता पसरली आणि अचानक त्याने माझ्या मानेवर दातांनी ठसा उमटवला. मी किंचाळले, पण त्याने माझ्या तोंडावर हात ठेवत कुजबुजलं. हा माझ्या प्रेमाचा ठसा आहे. आयुष्यभर कुणाकडे पाहिलंस तरी तुला आठवेल की तू माझी आहेस, फक्त माझीच. लग्नानंतर काही दिवस तो प्रेमळ व गोड वाटू लागला, पण कधी कधी त्याच्या नजरेत भीतीदायक वेडेपणा दिसायचा. एका दिवशी कपाट आवरताना मला त्याची जुनी वही सापडली. पाने उघडताच माझा जीव दडपला. अनेक मुलींची नावं, तारखा आणि लाल शाईने काटलेले दातांचे ठसे. शेवटच्या पानावर लिहिलं होतं, जिला मी ठसा देतो ती मला कधी सोडू शकत नाही. जर सोडली तर तिचं आयुष्य संपतं. त्या रात्री तो चोरून घरातून बाहेर गेला. मी सावधपणे मागोमाग गेले. गच्चीवर त्याने एक जुनी पेटी उघडली. आत फोटो व दागिने ठेवलेले होते. फोटोमध्ये वहीतली मुली दिसत होत्या, त्यांच्या गळ्यावर ठसे उमटवलेले. मी घाबरून मागे सरकले, पण त्याने मला पाहिलं. आत्ता तू माझ्या गुपिताची भागीदार झाली आहेस. तो वेडसर हसला. तो माझ्या प्रेमातून कधी सुटू शकत नाहीस. दुसऱ्या दिवशी मी त्याच्या आईला सगळं सांगितलं. आईच्या डोळ्यात अश्रू होते. तो लहानपणापासून आजारी आहे. त्याला मानसिक विकार आहे. त्याला वाटतं प्रेम म्हणजे जखमेचा ठसा देऊन बंदिस्त करणे. आम्ही उपचार केले, पण तो बरा झाला नाही. मी हादरले. माझं लग्न आता एका भयानक रहस्याच्या भोवऱ्यात अडकलं होतं. गावात कुजबूज चालू होती. वहीतील अनेक मुली अचानक गायब झाल्या होत्या. लोक म्हणायचे त्या मुली पळून गेल्या असतील, पण मला खात्री नव्हती. त्याच्या पेटीत मला एक लॉकेट मिळालं. आत फोटो होता. वहीतीलच एक मुलगी जी 2 वर्षांपासून गायब होती. माझ्या अंगावर काटा आला. त्या मुली खरंच पळून गेल्या होत्या का? मी धैर्य एकवटून पोलीस स्टेशनमध्ये गेले. सुरुवातीला त्यांनी माझ्या तक्रारीकडे फारसं लक्ष दिलं नाही. साहेब, तो माझा नवरा आहे, पण त्याच्या वहीत पेटीत मला अनेक मुलींचे फोटो सापडले आहेत. त्या मुली आता गायब आहेत. मी रडत रडत पुरावे दाखवले. वही, फोटो, लॉकेट. पोलिसांची नजर बदलली. ते गंभीर झाले. मॅडम, तुम्ही काळजी घ्या, आम्ही लक्ष ठेवतो. त्या दिवसापासून माझं घर छुप्या तपासांतर्गत आलं, पण मला प्रत्येक क्षणाला वाटायचं तो माझ्या मागेच उभा आहे. तो अचानक बदलला. आधीचा गोड, प्रेमळ पती आता संशयी आणि धोकादायक झाला. तू कोणाला काही सांगितलं नाहीस ना? त्याचा स्वर कठोर झाला होता. मी कसंबसा हसून म्हणाले, नाही, मी तुझीच आहे. पण त्याच्या डोळ्यात वेडसर चमक होती. त्या रात्री त्याने पुन्हा माझ्या मानेवर ठसा दिला. मी असह्य वेदनेने ओरडले. तो मात्र हसला. तुला दुखतंय म्हणून नाही, तुला कायमचं माझं ठेवण्यासाठी मी हे करतोय. माझ्या अंगावर काटा आला. मला जाणवलं तो धोकादायक आहे आणि मी वेळेत काही नाही केलं तर माझाही शेवट त्या वहीतील नावाप्रमाणे होईल. एका रात्री अचानक घरातील वीज गेली. मी मेणबत्ती शोधत होते. तेवढ्यात मागे कोणीतरी उभं असल्याचं जाणवलं. त्याचा श्वास माझ्या कानाजवळ आला. तुला वाटतं मी तुला समजत नाही? तुझ्या डोळ्यात भीती पाहतोय. तू फसवलं आहेस मला. तो वही हातात घेऊन उभा होता. आज शेवटचा ठसा देतो, मग तू कायमची माझी होशील. मी किंचाळले. त्याने हात माझ्या गळ्यावर घट्ट ठेवला. तेवढ्यात खिडकीतून पोलिसांचा टॉर्च चमकला. आवाज आला, पोलीस, कुणीही हलू नये. तो वेडसरपणे पळ काढू लागला. पोलिसांनी पाठलाग सुरू केला. 2 दिवसांनी पोलिसांना एक भयानक बातमी दिली. त्याने अनेक मुलींची हत्या केली होती. गावाजवळच्या जुन्या विहिरीतून त्यांचे अवशेष सापडले. त्या वहीतील प्रत्येक तारीख म्हणजे त्या मुलीच्या मृत्यूची तारीख होती. मी स्तब्ध झाले. मी ज्या व्यक्तीसोबत लग्न केलं तो खरं तर सिरियल किलर होता. एक रात्री तो पुन्हा माझ्यासमोर आला. पोलीस त्याला अजूनही पकडू शकले नव्हते. तो जखमी अवस्थेत, पण डोळ्यात वेडेपणा घेऊन आला. तू मला धोका दिलास, पण मी तुझ्या विना जगू शकत नाही. आज आपण दोघं कायमचं एकत्र होऊ. तो माझ्याकडे झोपावला. मी धैर्य एकवटून लोखंडी रॉड उचलला आणि त्याच्यावर वार केला. तो जमिनीवर कोसळला. तेवढ्यात पोलीस आत शिरले. त्यांनी त्याला पकडलं. बेड्या ठोकल्या. त्याचे डोळे माझ्याकडे खिळलेले होते. हा ठसा तुझ्या आयुष्यभर राहील. मी तुझ्यातून कधीही जाऊ शकणार नाही. आज तो तुरुंगात आहे, पण माझ्या मानेवरील ठसा अजूनही आहे. दररोज आरशात तो ठसा दिसतो आणि मला जाणवतं त्याचं वेडसर प्रेम अजूनही मला जखडून ठेवत आहे. चला तर, कशी वाटली आजची स्टोरी?
आवडले असेल तर कमेंट करा, लाईक करा, दुसऱ्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.